स्वयंपाक चालू आहे आणि डुग्गू इकडे मिळतोय. होय हे काय आहे? चला आजी आई बाहेर बसल्या तिकडं. सुंदर आजीची तब्येत जरा आज काय काय झाली सुंदर आजीला? सुंदर आज म्हणत होते डोकं दुखत आहे. गोळी दिले मगाशी. हा दिले राहिले म्हणले. तरी पण जाऊन येते वरती बघून जरा चक्कर येल्या म्हणली. रोहन दादा इकडं बसलाय, आजी इथं बसली आहे, आई मंदाई आणि तताई बसल्या तिकडं. लुसूला जेवण दिलंय, वरती जाऊन जरा बघून येते मी. जुली जेवण करताय? जेवण करताय? बर बर. हे जरा गरमीले आहे बाबा, हाफाट गरमी. काय होतंय? काय चालेल काय कळतच नाही मला आजवर. कसं झालं म्हणलं काय करलं माहिती काय कळतच नाही. असं उभं राहिलं ना नुसतं असं मला फिरल्यासारखं वाटतं. असं वाटतं डोळं जेव्हा आतमध्ये दाबून धरावता. हा ना, झोप नाही आलेली आहे अजिबात. झोप येत नाही का? हा. तोंड बी सुजले वाटाले जरा. काय करू मग तसं झाले आई. मी काय नाही होत, नाही होत. घाबरायचं नाही. मी नाही घाबरत आल्या. नाही घाबरत मी. आधी तर तू घाबरू नको. नाही 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 घाबरणार. किती घाम आलाय. नाही काय आता देवाचं म्हणायला लागले. हा. मला लगेच आले वाटलं म्हणून मी उठून जेव्हा इथं गेले ना मला गरगरल्यावर झालं. मला परत मी खाली बसले, परत गेलेच नाही लगेला. तशीच बसून राहिली. मग पायाच्या उशी परत खाली पडल्यावर. आणि असं काठी वाटतं कुठे ना, तुझी? का लावते? असं वाटतं तिची ना, काठी घेऊन ये बरं जा बरं. नुसतं डोळा असं वाटतं दाबून धरावं आतमध्ये यावं. हा हा, डोळेच का बरं तसे झालेत काय काय नाही. माहिती हवा आहे. मटकर सरांना मी जरा फोन करते. काय होतं? दुसरं काही दुखते का नाही आई दुखतच नाही मग तुझ्या? पायावर. पॅरालिसिस कोणी हाताला झाला होता? काय काय बाई. इकडं ना, ह्याला काय नाही ना? हा अंग बी चांगलं आहे, काही थंडगार नाही काय नाही. ताप बीप नाही काय नाही. मग अशी गोळी दिली मी तुला डोक्याची. हा, तर डोकं डोकं पण थोडं कमी झाले. डोकं हं. डोकं कमी झाले. जळजळ करायले का इथं? नाही नाही हा, नाही. मग होतंय काय नक्की? मीच तर फक्त बुशी बाईक असं म्हणजे ना बिंगल्यासारखं वाटतं थोडं. चक्कर हा, येण्यासारखं. थोडं थांब शुगर चेक करून बघते तुझी मी जरा. बघा बाई नाही हा? ते बीपी काय म्हणतात ना हा. तेच बघा बरं आई. बीपी बघू का? मला नाही हा. 5-6 महिने गोळ्या चालू होत्या हा बीपीच्या. हा शुगर बिगरच्या नव्हत्या गोळ्या चालू मला. हा हा हा. पण ते आपण मी आता याच्या दवाखान्यात आल्यापासून बंद केलं ना हो. ते डॉक्टर जसं सांगतील तसं करतो ना आपण. म्हणण्यासाठी ना आता सर म्हणलंच नाही करा म्हणून आपण कुठे केलं मग नाही केलं आपण. नाही पुसते घाम घाम पुस कुमार थोडस पाणी आण ना तिला प्यायला. काय बघताय? काय नाही झालेलं तिला? काय कशाच? काय नाही काय तिला काय झालं? काहीच नाही झालेलं तिला. आणि तिला पहिलंच घाम येतो लई मावशी, मला पहिलं जाणवलं. पहिलंच घाम येतो. गुडवर पाणी पी हा. आणि काय नाही, गोळ्या खाल्ल्यात सकाळी, सगळं झाले. नरड कोरडं पडायला लागले, घसा वगैरे. हा ओरड पडते मला कायमचीच पडते तसं काय. हा, उन्हाळ्या दिवस आहे ना, उन्हाळ्यात आहे ना डायबिटीसच्या माणसाला होतो त्रास. आणि काहीच घाबरायचं नसते. आणि तुम्ही घाबरू नका. तुम्ही घाबरल्यावर तिनं जास्त घाबरलं अजून. काय नाही होत. विठ्ठला पांडुरंगा म्हणत राहायचं नेहमी. दादाला म्हणावं शुगरची मशीन आणि बीपीची मशीन सगळे एकत्रच ठेवलेलं आहे, ती द्या म्हणावं लवकर. हा जा धरून. आज जर लक्ष ठेवायचं सुंदर आजीवर. हा काय नाही म्हणून मग त्यांना सांगितलं ना घाबरायचं नाही गोळी मागायची. काठी बाहेरच ठेव मावशी, नेऊ नको आता. हळूच जा. सोड आता, सोड कुंभार. हे लगेच घाबरून जातात बाई, काय करायचं. म्हणून तर लवकर बांधकाम व्हावं. बांधकाम लवकर झालं की प्रत्येकाला वेगवेगळं ठेवल मी. काय कमी जास्त झालं काय का नाही? मनाजी तुझी काय म्हणते? मनाजी तब्येत कशाची भीती वाटते तुम्हाला? ते पडत आहे सारखं चक्कर मला जीव नुसतं थरथर कापत. कधीच असं कसं झालं बघा. हा चेहरा कसा झाला बघ. तिचा चेहरा कसा झाला. आजार दुखणं हेच कुणाला सांगून येत नाही. येताना पटकन येतं, जाताना 6 महिने वर्ष लागतं कधी कधी जायला, मोठं दुखणं आलं तर. आणि त्यांना मोठे मोठे दुखणे झालेले येतं, त्यांचं शरीर आदू झालेलं आहे सगळं. कळलं? तिला संडे सकाळी बिलकुल पाय नाही ठेवायचा खाली. मी जाते कोणीच यायचं नाही उद्या खाली. कोणीच यायचं नाही. कोणीच यायचं नाही. कापाकापी करायचंच नाही. उद्या पुरणपोळीचं जेवण आहे आणि पुढं संध्याकाळी साधं जेवण आहे. कोणीही यायचं नाही खाली. कलावती, कुंभार, मंगलमावशी आम्ही आमचं करू. आका आहे, तू सुद्धा लिहू नको खाली. मी तुला असेल 1000दा सांगते की तू सुद्धा उतरायचं नाही खाली म्हणून, पण तू ऐकत नाहीच. तू जरा ऐकायला शिक. सगळे जातात म्हणून सगळ्याचा विचार नाही करायचा. आपण एक वेगळे आजारी पेशंट आहोत. कळलं? आणि ऊन जास्त आणली मशीन दे. तिथंच उभी राहा.
आणि शुगरची मशीन बघू त्याच्यात आहे का? सगळं ह्याच्यात आहे म्हटलं सगळं का? आधी शुगर चेक करून बघते, मग सरांना जरा बोलते, म्हणजे काय होतंय बघूया, आहे का नाही? BP चेक करू, सगळं चेक करून मग सरांना सांगू, फोन करू. हां ठीक आहे, घाबरायचं नाही. तर मावशीची शुगर बघा अशी आहे, म्हणजे तुझी शुगर एकदम व्यवस्थित आहे मावशी. थोडंसं टोचवलं होतं, बोट धर त्याला. काय आता BP तपासणार आहे, शुगर तर तिची व्यवस्थित आहे. तर तुझा शुगर एकदम नॉर्मल चांगलं आहे, कळलं? तुला आता आकडे कळतात का नाही मी माहिती. सांगते तुम्हाला, मग दुखत नाही काही. हां हे बघ हे बघ, आणि एकदम रिलॅक्स हो आधी, पहिलं तू शांत हो. हां मग शांत झालं ना BP मग व्यवस्थित घेता येतो आपल्याला. हां हां सरळ असं शांत झोप एकदम. हां बस, हात असे सोड खाली. हां हे पण हात सोड असा खाली. हां ठीक आहे, शांत. मोठा श्वास घेऊन सोड एकदा. हां बस, आता मी तुझं BP चेक करते. मशीन लावली मावशीला. गच्च होते ना, बोलू नको तू. तर मावशीचा BP पण 100 बघा, म्हणजे 47 आहे. आणि व्यवस्थित आहे तिचं सगळं. कशामुळं झालं आहे, उन्हामुळं वगैरे झालं असेल काहीतरी. शुगर पण 132 आहे, BP 147 आहे. मला दुसरं सांगते काय दुखतच नाही, फक्त थोडीशी चक्कर लावून होतं नाही, डोळे आहेत ना नुसतं आतमध्ये दाबून दारा वाटत. हां मग धर, शांत बस असं. तुला जरा म्हणजे आग होते का कुठं? नाही ना, आग नाही. आग नाही होत ना? झोप येईल का? झोप येतच नाही आहे, नुसतं डोळा दाबून दारा वाटते. मला झोप तर उलटी लागली ना, मग डोकं कमी होईना होता. हां ना, हां बरं बघू मी आता. डोळं मग दाबून धरते मी, पण झोप अशी मला लागतच नाही. थांब, मी सरांना फोन करते आता. ह्याचा पण फोटो काढून घेते, दोन्ही फोटो पाठवते सरांना आणि लगेच फोन करून विचारते सर काय करू, म्हणून सर सांगतील मग लगेच. परत एकदा चेक करू. हॅलो सर, नमस्ते. सुंदराजी आहे ना आपली, तर तिचं ना शुगर चेक केलं जरा. तिला काय त्रास व्हायला होता, एक आडम दुखत होतं तिचं डावीकडचं जरा. तिच्या उजवीकडे पॅरालिसिस झालेला आहे. मी तिला डोक्याची गोळी दिली होती डोकं दुखालं म्हणून. मग मी आत्ता तिची जरा शुगर चेक केली, चक्कर येलं म्हणल्यावर. शुगर आहे तिची 132 आणि BP चेक केला तर BP आहे 147. हां काय नाही ना? हां 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 32. तिला त्रास म्हणजे चक्कर येते म्हणते, मला चक्कर येते. आणि हां डोळे जड पडलेत असे. डोळ्यात काय होतं तुला मावशी? दाबून धरायला वाटतात ना डोळे. सरांशी बोलले, म्हणजे सर काहीच नाही आहे, एकदम नॉर्मल आहे. परत मी चेक केले तर सर म्हटले 160-150 BP असायला पाहिजे, आणि शुगर पण तसं व्यवस्थित आहे तुझं 132. तर काहीच नाही आहे. आजची रात्र जर अजून छान विश्रांती घे, काय शांत असं झोप. डोळे फक्त दुखतायत ना तुझे. हां बघू म्हटले सर. तुला आता एक पित्ताची गोळी द्यायला सांगितलं मला सरांनी. जास्त गोळ्या तुम्हाला असल्यामुळं, उन्हाळा असल्यामुळं काय होतं, पित्त होतं जास्त. हां त्याच्यामुळं पण गरगरू शकते म्हटले सर, डोळे वगैरे डोकं जड पडू शकतं. तर मी आता जरा पित्ताची गोळी देते तुला, ठीक आहे? आणि काहीच नाही झालेलं. हां अजिबात घाबरून जायचं नाही, ठीक आहे? काय नाही घाबरायचं. होतं कोरडं पडता घसा. पित्त म्हणजे शरीरातलं सगळं हे होऊन काढतो. तर बघा, आम्हाला मटकर सरांची खूप सारी मदत आहे, खरं सांगते. एका कॉलवर एका फोनवर बिचारी सगळं आम्हाला पहिल्यापासून, मला 2 वर्षाच्या आजी लोकांसाठी लगेच. आणि तिचं पण जीवाला समाधान वाटलं सरांना फोन केल्यावर. वाटलं ना? चला, असं चालू असतं थोडं थोडं. तर सुंदराजी अशी झाली आहे. सगळ्यांनी जरा अजून तिच्यासाठी प्रार्थना करा की लवकर बरी होऊ दे. ते घाबरून जातात लगेच सगळे. चला आजी, काय करायचं? आता काहीच नाही म्हणल्यावर काही घ्यायचं, तुला किती चांगलं आहे. बघ चला आजीचं बघ, होय आणला गोळ्याचा डबा. अर्धा दवाखाना माझ्या घरी असतो बघा, हाय का नाही? आणि कलावती आजी माझ्या खाली असते, हाताखाली बिचारी पळतच. हे सगळा दवाखाना बघा आपल्या आजी लोकांचा. फटाफट सगळं करायचं, आणि आपण नाही स्वतःहून काय करायचा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काय करायचं नाही. बघा मंगलमावशीचा व्यायाम चालू झालाय. कसं मंगलमावशी? हां कर बरं सुंदर आजी तसं.
उग म्हणते असंच नको करू, तुला चक्कर येते. कसे घाबरून बसलेत बघा सगळे चितागती इकडं. घाबरतच नाही कोण माहितीये का, हे इथं बसलेले हे बघा. होय म्हातारे आजी, काय करायचं बरं वाट नाही सुंदर आजीला? सुंदर आजीला बरं नाहीये. बरं नाही होय. हा काय दुखत ग? तिचं वय चक्कर येईल तिला. चक्कर होय. हं? साखर टाक बरं तोंडात तुझ्या. आधीच तिला साखर जास्त आहे. हं? तिला आधीच उलची टाका. मला कशी टाकली होती तू? हा कशी टाक. तशी वय. हा. तुला काहीच नाही, तुझी साखर कमीच होते नाही खाल्लं की. होय छकुली, बरोबर का नाही? टाक बरं साखर तुझ्या तोंडात. तू डॉक्टर आहे? तू डॉक्टरी नाही, मी नाही. बोलायला एक नंबर आहे. वैजंता घाबरली म्हणा आमची. घाबरला कापायला लागले. का ग? अहो मावशीला बरं नाही ना. काय नाही होत तस काय. सगळे घाबरले ना. नाही घाबरायचं हा, खुश राहायचं. मावशी पण चांगली होणार लगेच उद्या सकाळी टणटणीत. बरोबर का मावशी? पांडुरंग चांगलं करणार. हा त्यांच्या गळ्यात माळ आहे. बघायच्या मुलीने चांगले झाले. मी पण चांगले, माझ्या बी गळ्यात माळ आहे. हा असा विश्वास पाहिजे बघा देवावर. किती भोळी बघते ग मावशी देवाची. होय खावा गोळी टाका तोंडात. तुझी चक्कर राहील. चला जेवण करू. हा आपला दवाखाना उचलू इकडचा, जेवण करू. काय आहे, कधीतरी काय काळजी करू. चांगले झाले आता मगाच्या मुलीने. आणि आता तर लय बेस्ट तपासले आपण. हाय का काय निघालंय का? एकदम छान आहे. मला लय आवडले आता. काही घाबरायचं नाही.